काही दिवसांपूर्वी मोठे वेणगाव येथील कुणाल आंब्रे म्हणजेच रॉनी ह्याच्या हत्येनं संपूर्ण तालुका हादरला होता। 28 वर्षीय कुणालच्या भयानक हत्येनं त्याच्या भोवती तर्कवितर्कांची वर्तुळं फिरत होती। रॉनी ह्याच्या मर्डरमुळे अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित राहिले होते। रॉनीची एवढी भयानक हत्या का केली गेली असेल याचं उत्तर कोणालाही सापडत नव्हतं। कुणाल आंब्रे म्हणजेच रॉनी हा चॉपरच्या धाकानं गावातल्या वयोवृद्धांना दहशत दाखवायचा। अनेक महिला आणि स्त्रिया यांना सुरात दाखवून आणि धमकावत त्यांच्याशी अश्लील चाळे करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न रॉनीनं कित्येकदा केला होता। गणेश उर्फ नाना पालकर याच्याशी रॉनीचे जुने वाद होते। रॉनीनं अनेकदा गणेश पालकर ह्याला शिवीगाळ करत गाडी अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता आणि त्यातच गणेश पालकर याच्या घरात सुरा घेऊन घुसण्याचा प्रयत्न रॉनीनं केला होता अशी खात्रीशीर माहिती काही गावकऱ्यांकडून आणि गोपनीय सूत्रांकडून मिळालेली आहे। रॉनीकडून आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना धोका आहे हे लक्षात आल्यावर मात्र गणेश पालकर ह्याने अखेरचा निर्णय घेतला असावा आणि सोबत असलेल्या राकेश चौधरी आणि प्रल्हाद सावंत ह्या मित्रांच्या सहाय्यानं रॉनीला अडवलं। रागाची परमोच्च सीमा गाठत अतिशय भयानक पद्धतीनं गणेश पालकर ह्यानं रॉनीचा मर्डर केला। कुटुंबियांच्या जीवाची असलेली चिंता आणि कोणीही दहशत दाखवत आपल्या कुटुंबियांना धमकावणं गणेश पालकर ह्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं असावं। ज्याच्यापासून आपल्या कुटुंबाला आणि आपल्याला धोका आहे जर त्यालाच संपवून टाकलं तर प्रश्नच मिटेल ह्या ठाम निर्धारानं गणेश पालकर ह्यानं भयंकर पद्धतीनं रॉनीचा अंत केला। स्वसंरक्षणासाठी गणेश पालकर ह्यानं उचललेलं पाऊल आता कोर्टाच्या सुनावणीवरच निकाली ठरेल। दरम्यान गणेश पालकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अत्यंत दुर्दैवी पद्धतीनं दहशत पसरू पाहणाऱ्या रॉनीचा म्हणजेच कुणाल आंब्रे ह्याचा मर्डर केल्यानं तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।